आता तुम्ही सोलापूरमधून तुमची सुरुवात केली होती, तर सुरुवातीचे दिवस कसे होते? लोकांनी नावं ठेवलं होतं, ट्रोलिंग केली होती, कधी लाज वाटत होती का कंटेंट क्रिएट करायचं? हे नॅचरली झालं होतं माझ्या मनातून. हां आणि हां हां कारण माहिती नाही मला. असं वाटतं की लोकांना, सोलापूरचे लोक म्हणले की हा बाबा काय तर खतरनाक. तसं नाही, सोलापूरच्या लोकांचं पण मन खूप चांगलं आहे. आता तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगता क्वालिटी आहे तर आहे, नाही तर नाही. तर तुम्ही अशी गोष्ट जर एखाद्या हॉटेल मालकाच्या तोंडावर बोलता, तर तेव्हा हॉटेल मालकाचं काय रिएक्शन असतं? म्हणजे मी घाबरत नाही कुणाला. नमस्कार मित्रांनो, बोलून टाक रे पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत सोलापूरचे ईश्वर जाधव, ज्यांनी फूड ब्लॉगिंगमध्ये एक वेगळी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे. तर दादा, तुमची आम्हाला ओळख करून द्या. तर नमस्कार महाराष्ट्र, ईश्वर जाधव बोलतोय सोलापूरवरून. तर नाव ऐकलंच असेल तुम्ही तर. ऐकलंय दादा तुमचं नाव. भरपूर प्रेम मिळालं महाराष्ट्राकडून आणि आज इथं यायची संधी भेटली. छान वाटतं आज इथे येऊन. तर दादा, माझा पहिला प्रश्न आहे, ईश्वर जाधव बोलतोय सोलापूरवरनं, हा डायलॉग तुमच्या डोक्यात कसा काय आला? कारण काय असतं माहिती आहे का, बरेचसे असे लोक आहेत जे आपलं गाव ओळख थोडी लपवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही बिंदास बोलता कॅमेऱ्यासमोर. हा डायलॉग म्हणजे सिग्नेचर डायलॉग तुमचा कसा काय तुम्ही बनवला? खरं सांगायला गेलं तर पहिल्यांदा जेव्हा मी म्हणलो होतो की नमस्कार मित्रांनो, ईश्वर जाधव बोलतोय सोलापूरवरून, हे नॅचरली झालं होतं माझ्या मनातून. हां आणि त्यानंतर मग जसं रील काढत गेलो तसं कळत गेलं की भरपूर इन्फ्लुएन्सर आहेत सोलापूरचे पण. मग ते सोलापूरचं नाव सांगायला लाजतात. हां हां कारण माहिती नाही मला. असं वाटतं की लोकांना, सोलापूरचे लोक म्हणले की हा बाबा काय तर खतरनाक. तसं नाही, सोलापूरच्या लोकांचं पण मन खूप चांगलं आहे. तर मग सोलापूर आपलं गाव याची ओळख म्हणून मी माझ्या डायलॉगमध्ये तेच कंटिन्यू केलं की नमस्कार मित्रांनो, ईश्वर जाधव बोलते सोलापूरवरून. मग आज पूर्ण महाराष्ट्रात ईश्वर जाधव सोलापूरवरून म्हणूनच ओळखते. आता तुम्ही सोलापूरमधून तुमची सुरुवात केली होती, तर सुरुवातीचे दिवस कसे होते? लोकांनी नावं ठेवलं होतं, ट्रोलिंग केली होती, कधी लाज वाटत होती का कंटेंट क्रिएट करायचा? माझा पहिला व्हिडिओ म्हणजे सगळ्यांनी बघितलाच असेल, एका हॉटेलचा रोस्ट केलं होतं मी. हां त्याची स्टोरी म्हणजे अजून कुणाला माहिती नसेल. सगळे फक्त म्हणले असेल की हा ईश्वर जाधवने असं बोललं तसं बोललं. खरं तर काय झालं होतं, मी गेलो होतो तुळजापूरला. घरचा कार्यक्रम होता, देवीला पाया पडण्यासाठी गेलो होतो. नाही, माझ्या भावाने म्हणलं नाही भैया, आपण या हॉटेलला जेवायला जाऊ, लय भारी टेस्ट आहे, जाऊच तिथंच. मी दिवसभर जेवलो नाही, तिथं गेलो जेवायसाठी. गेल्या गेल्या स्वच्छता तर दिसली नाही मला. खूप घाण, म्हणजे सगळंच आवडलंच नाही, काय मनासारखं झालं नाही. त्यात मी म्हणजे पूर्ण उपाशी गेलो होतो, त्यामुळे अजून जरा जास्तच भूक लागली होती. त्यामुळे मग जरा रागारागात झालं की राग झालं की बाबा काय एवढ्या लांब आलो, काय यार भेटलंच नाही जेवायला चांगलं. तिथंपर्यंत ठीक होतं सगळं. त्यानंतर हॉटेल मालक आले. ॲक्च्युली तिथं कसं टोकन सिस्टीम होती. टोकन घेतलं, आवडलं नाही जेवण, उठून चाललो होतो. कायच आवडलं नाही, म्हणजे जेवायचा विचारच केला नाही. जाऊ दे, नंतर दुसरीकडे जाऊन जेवू. निघताना अडवले मला की बिल दिला का रे? म्हणलं अरे इथं टोकन सिस्टीम आहे, बिल दिला का काय विचारतोय तुम्ही? वरून जरा तुम्ही झाला असं तसं. तिथून गेलो. मग त्यानंतर ना मला माहिती नव्हतं की, म्हणजे त्यानंतर मग मी जरा रागारागात एक व्हिडिओ शूट केला, म्हणजे माझं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी. माझा भाऊ संस्कार, लहान भाऊ आहे, त्यांनी काय केलं, आयडीवरती पोस्ट केलेलं आहे. मला हे माहिती नाही. रात्री पोस्ट केला होता 8च्या दरम्यान. सकाळी उठलो, 3 मिलियन व्हिडिओ. बाप रे, काय झालं. युजली लोक खुश होतात की बाबा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एवढे जरा वल्गर शब्द होते, त्यामुळं मी म्हणजे एकदम नाराज झालो. मला टेन्शन आलं, काय करावं आता. सगळे पाहुण्यारावळ्यांना व्हिडिओ केला, सगळे नाव ठेवायला लागले. एकदम म्हणजे मूडच खराब झाला सगळं. काय करावं आता. पहिला पप्पांना फोन केला, पप्पा असं असं झालंय, कुठला व्हिडिओ? म्हणलं, मग पाठवलं व्हिडिओ. पप्पा म्हणले ठीक आहे, काय नाही, होत असते, राहू दे म्हणले. जर तुझ्या कंटेंटसाठी आहे, काय तर फायदा होणार असेल तर राहू दे. आजकाल लोक करायचे, रोस्टिंगचं चालूच आहे. जेव्हा घरच्यांचा सपोर्ट असते तेव्हा मग आपण जरा कॉन्फिडंट फील करतो. मग तेव्हा मग जरा दिलास आला की बाबा हा. पण पप्पांचं असं होतं, पण मम्मीला राग आला की बाबा तू असं कसं केला, एवढं तू शिकलेला. म्हणजे सांगायला गेलं तर ॲक्च्युली मी आता करंटली परस्युइंग MCA, म्हणजे मी MCA करायला लागलो स्वतः. तर मी IT मध्ये होतो. काय असं घरच्यांना माहीतच नव्हतं की हा फूड ब्लॉगिंग करणार किंवा कंटेंट करणार. आणि त्यामध्ये अचानकच माझा हा दुसरं रूप सगळ्यांसमोरच आला. बरोबर. थोडं टेन्शन तर आलं, डिप्रेस. असं काय बोलले होते त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही? आता ते मी पब्लिकला माहित असेल, पब्लिक कमेंट मध्ये सांगतील तुम्हाला काय बोलले होते काय नाही. त्यानंतर थोडं मग पहिलाच व्हिडिओ होता का तुमचा? हा, त्याआधी म्हणजे एडिटिंग करून टाकत होतो व्हिडिओ. काय टाकत होते पहिला तर बिना म्हणजे माझा फेस न दाखवता रॅप सॉंग्स टाकत होतो मी. मी रॅपर पण आहे, म्हणजे ऍक्च्युली मी रायटिंगच करतो. म्हणजे हे गोष्टी ऍक्सिडेंटली झाल्या? हा, ही गोष्ट ऍक्सिडेंटली. आणि मग तुम्ही त्याला
फॉलो करत हा. गेले लोकांचा, त्या व्हिडिओमुळे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटला. मला काय कळायला माहितीये का, लोक म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर किती इन्फ्लुएन्स होतात, बरोबर. तर लोक एवढं इन्फ्लुएन्स होऊन लांब लांब येतात म्हणजे तिकडं, पण तिथं आपल्याला क्वालिटी भेटतच नाही. बरोबर. मग लोकांसमोर खरं आणायचं असं ठरवलं मी. अजूनपर्यंत मी पेड प्रमोशनचं माझा अपेक्षाच नाही, मला फक्त की लोकांना कळायला पाहिजे की बाबा इथं इथं कसं आहे आणि काय नाही. मग माझं तेच झालं की हा क्वालिटी सांगतो, तोंडावरच सांगतो. बरोबर. मग ते तिथूनच लोकांना आवडत पण गेलं, लोकांचा पण भरपूर सपोर्ट मिळाला. पण स्टार्टिंगला थोडं पहिला व्हिडिओ नंतर खूप डिप्रेशनमध्ये गेलो. पण ते म्हणतात ना, मित्र असेल तर तुम्ही कधी डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही. बरोबर. मित्रांनी भरपूर साथ दिली. आणि मित्र म्हणजे खूप चांगले भेटलेत आयुष्यामध्ये. ते देव जर आपल्याला म्हणजे सगळं चांगलं नाही दिलं तर कमीत कमी मित्र तर चांगले आपल्या आयुष्यात पाठवतात. त्याचं तसंच झालं. मित्रांच्या सोबत आईबापांचं म्हणजे आईवडिलांचं सगळ्यांचं सपोर्ट भेटलं. मग त्यानंतर थोडं थोडं हील होत झालं. पहिला तर म्हणजे पूर्ण बंद करायचाच विचार केला होता. मग नंतर थोडं सगळं म्हणजे लोक ओळखायला लागले, लोकांना आवडायला लागलं, मग कंटिन्यू ठेवलं. तुम्ही स्वतःला फूड ब्लॉगर म्हणता का फूड रिव्ह्यूअर? खरं तर फूड ब्लॉगर तर मी म्हणत नाही म्हणजे स्वतःला, कारण तुम्ही रिव्ह्यू करताना मी लोकांसारखं पेड प्रमोशन घेऊन हा इथं असं आहे तसं आहे असं करायला जात नाही. फक्त बघतो जाऊन की हायजिनिक आहे का, क्वालिटी आहे का, आहे तर मग लोकांना सांगतो की हा बाबा इथं आहे, आणि लोक विश्वास ठेवून मग जातात पण तिकडे. असं आहे तर आहे, नाही तर नाही, जे आहे ते तोंडावर. एकदम क्लिअर. हा. म्हणजे तुम्ही थोडक्यात बघायला गेलं तर रिव्ह्यू करता तिथलं हा, जाऊन. review करतो. असं तुम्ही सांगून जाता का एखाद्या हॉटेलवाल्याला मी येतोय म्हणून, का डायरेक्ट धप्पा? नाही, पहिला तर स्टार्टिंग फेजला तर मी अचानकच जात होतो. हा. तेव्हा थोडा कॉन्फिडन्स पण असते ना, पब्लिक सोबत एवढं महाराष्ट्र सोबत आहे तर मग चला बाबा. आणि मग त्यांनी पण म्हणजे हॉटेलवाल्यांना पण चांगलं वाटत होतं की बाबा ईश्वर जाधव आलाय आपला रिव्ह्यू. आता ज्यांचं सगळं चांगलं त्यांना छानच वाटणार की बाबा हा आहे. आणि लोकांनी आपल्या महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. कमेंटमध्ये सारखं हा फूड इन्स्पेक्टर, मग तेच नाव Comment प्रसिद्ध यायचं. झालं. हा. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्ही एखाद्याला सांगून जाता का मी तुमच्या हॉटेलला येणार आहे? नाही कधीच नाही. हा, मग त्या गोष्टीचा काय परिणाम होतो? जर आपण एखाद्याला सांगून जात असू ना, हा. तर तो अगोदरच सगळं नियोजन लावून घेतो. बरोबर. अचानक गेल्याच्या नंतर जर आपल्याला तिथं क्वालिटी भेटत असेल, हा. माझं मत आहे, कारण मी बी फूड ब्लॉगिंग केली, हा, बरोबर. तर 100% तिथं क्वालिटी असते. हा. आणि जर सांगून जाऊन जर तुम्ही तो करत असाल तर त्या गोष्टीला अर्थच नाही. म्हणजे कसं होतंय, आता तुम्हीच बघा, आता मी पॉडकास्टला आलो, मी न सांगता आलो तुमचा स्टुडिओ असं नसणार, बरोबर की नाही? बरोबर. मी सांगून आलो तुम्ही पूर्ण तयारीत राहणार. 100%. त्यामुळे मी सांगून जातच नाही. सांगून गेलं तर त्यांनी ऑब्व्हियसली म्हणजे त्यांनी ह्याच्यातच तयारीतच असणार की बाबा यांनी यायला लागले, आपण सगळं छान करू. बरोबर. मी फक्त म्हणजे त्यांचं कस्टमर सोबत कसं इंटरॅक्शन असतंय, परत क्वालिटी कशी असते, क्वालिटी झालं तर हायजिनिक पण आहे का नाही, आणि मग रेट काय, सगळंच खरं आहे ते सांगत असतात. बरोबर. तुम्ही लोकांना जे खरं आहे तेच दाखवायचा प्रयत्न करता आणि तेच लोकांना आवडतं. आता तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगता क्वालिटी आहे तर आहे, नाही तर नाही. जर तुम्ही अशी गोष्ट जर एखाद्या हॉटेल मालकाच्या तोंडावर बोलता तर तेव्हा हॉटेल मालकाचं काय रिएक्शन असतं? कसं असते माहिती आहे का, बघा, जर तुम्हाला खरंच बिझनेस चालवायचा असेल, म्हणजे आता मी बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपले लखनदादा आणि आपलं लक्ष्मण तिरंगा हॉटेलवाले, हॉटेलचे नाव? हॉटेल तिरंगा आणि हॉटेल 77 यांच्याकडे गेलो होतो. यांनाही न सांगताच गेलो होतो मी, अचानक भेट दिली. मग आपल्याला तिरंगा हॉटेलला काय झालं होतं, थोडा तिथला भात काय तर आवडला नव्हता म्हणजे. ते माणूस किती चांगला, म्हणजे तुम्हीच विचार करा, त्यांना मी तोंडावर सांगितलं की ऑन कॅमेरा सांगितलं, त्यांनी काय रागाला आले नाहीत, काय नाही, बरं बाबा भैया आपण नक्कीच क्वालिटी सुधारू. म्हणजे यांनी खरा बिझनेसमॅन, तिरंगा हॉटेलवाला तर म्हणजे खरंच बिझनेसमॅन, त्यांनी कधी फ्लेक्स करायला जात नाही, काय नाही, आपलं कंटिन्यू चालत होतं. मग त्यांनी म्हणले की नाही आपण चांगली क्वालिटी देऊ दादा ह्याच्या पुढून. आणि नंतर मी बघितलं तर खरंच त्यांनी क्वालिटी चेंज केली. हेच खरं, म्हणजे जे आहे ते तोंडावरच सांगतो. म्हणजे त्यांनी जर माणूस ॲक्सेप्ट करत असेल तर म्हणजे त्यांनी बदल घडवणार आणि मग चांगलंच करणार. आपण कशासाठी सांगतोय? चांगलं करण्यासाठी. त्यामुळं भरपूर लोक येणार पण. मग तुमची क्वालिटी चांगली असेल तर लांब लांबून पण येणार. आता जवळजवळ सोलापूर ते त्यांचा तिरंगा हॉटेल खूप लांब आहे. 100 नाव आहे किलोमीटर म्हणून, अंतर तरी नाव आहे म्हणून जाते ना माणूस. तसं त्यांनी क्वालिटी दिली तर परत एकदा जाते, जसं मी गेलो. बरोबर. खरं तर म्हणजे मी घाबरत नाही कुणाला, जे आहे ते तोंडावर सांगतो. कधी काय म्हणजे कधी अजून तर कधी अनुभव आला नाही असं की कोण असं काय बोललं वगैरे. जे आहे ते तोंडावरच सांगून निघतो. पहिला व्हिडिओ नंतर लोक कमेंट करत होते तू समोर बोलत जा, तोंडावर बोलत जा. त्यामुळे मग ते तोंडावरच चालू ठेवलं. मागं तर कोण पण बोलतंय, समोर जाऊन ऑन कॅमेरा बोलायचं. तेच खरं सांगायचं जे आहे. मार्केटमध्ये असं बोललं जातं की फूड ब्लॉगरला फ्रीमध्ये खायला भेटतं म्हणून ते प्रत्येक वेळेस म्हणतात की जेवणाला क्वालिटी आहे. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? तसं बघायला गेलं तर भरपूर फूड ब्लॉगर पेड प्रमोशन करणारे पण असतात, म्हणजे लोकांचं पण बरोबरच आहे.
आता ज्यांचं परफेक्टिव्ह असते बघा. तुमचं मत काय याच्यावर? माझं म्हणणं तर भरपूर जण पेड प्रमोशनच करायला लागलेत, म्हणूनच मी यात उतरलो. म्हणजे मी असं ठरवलं की असं छान तर कोण पण म्हणते, पण खरी क्वालिटी कोण सांगते ऑन कॅमेरा. त्यासाठी ठरवलं की जे आहे ते खरं सांगायचं. तुम्ही तसं करत नाही? नाही, मी आता तुम्ही व्हिडिओ बघू शकता की म्हणजे, आणि त्यासाठी म्हणून मी काय करतो माहिती आहे का, प्रत्येक हॉटेलचं बिल देतो. कसं असते, आपण फ्री खाल्लं तर आपल्याला नाव ठेवता येत नाही, म्हणजे क्वालिटी खरी आहे ते सांगता येत नाही. ते म्हणजे साधं पण असलं तरी आपल्याला मग ते छानच म्हणावं लागतं जर आपण फ्री खाल्लं तर. म्हणून मी काय करतो, माझ्या आयडीवर पण तुम्ही हायलाईटला बघू शकता, ज्या हॉटेलला भेट दिलंय त्या हॉटेलचं आपण बिल पोस्ट करून ठेवतो तिकडे. बरोबर, म्हणजे कोणी म्हणायला नको की यार हा आला आणि माझ्याकडून फ्री मध्ये खाऊन गेला. आणि फ्री मध्ये खाऊन मलाच नाव ठेवून कारण अशी ट्रोलिंग करायला सध्या सोशल मीडियावरती लोक चान्सच बघतात की ह्याला कसं आपण कुठंतरी गोत्यात अडकवता येईल. ते तर आहे. कारण कसं तुमचं एकदम स्पष्ट मत असतं की बाबा आहे तर आहे, नाही तर नाही, आणि तेच लोकांना पटतंय. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही जेवण केल्यावर पैसे देता, बरोबर. कधी असे कोणी हॉटेल मालक तुम्हाला आग्रह करतात की बाबा राहू द्या, नका देऊ पैसे तुम्ही, एवढं तोंडावर बोललं तरी पण? म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी 77ला गेलो होतो. लखन दादा होते, मी तिथं खाल्लं त्यांच्यावर. मग त्यांचं काय तर सूप मला जरा आवडलं नव्हतं. जे आहे ते तोंडावर सांगितलं. ते माणूस एक नंबर, म्हणजे एकदम रॉयल माणूस आहे ते. तिथं गेलो, त्यांचं म्हणजे मला पूर्ण सिस्टीम पण आवडली, त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं स्वच्छता सगळं आवडलं. फक्त कुठेतरी एक चूक दिसली, म्हणजे मला, म्हणजे एवढं काय नव्हतं ते दाखवण्याजोगं, पण काय तर थोडं तर म्हणजे जे आहे ते सांगतो म्हणून माझ्या मनात राहिलंच नाही, मी ते बोलून गेलो. बरोबर. पण ते दादांनी मला बिल देऊ दिलं नाही. मी त्यांना नाव ठेवलं पण तिथं देऊ दिलं नाही. मी म्हणजे खरं सांगतो, मी आता मला खोटं बोलायची सवयच नाही. दिलं नाही, आणि मी तिथलं बिल दिलं सुद्धा नाही. तर फक्त त्यांनी म्हणले की ओपनिंगला या दादा तुम्ही. मग ठीक आहे म्हणलं, येतो मी. तिथलं बिल त्यांनी देऊच दिलं नाही, राहू द्या म्हणून. ते तर सत्कार पण करत होते माझा की तुम्ही आलात असं. मी म्हणलो नाही, मी अजून एवढा मोठा नाही, तुम्ही खूप मोठे माझ्यापेक्षा, काय नाही तेवढंच. मग तिथं दिलं नव्हतं मी बिल. तेवढं त्यांनी आग्रह केला होता की राहू द्या. तेवढंच एक 77 हॉटेलला तुम्ही बिल दिलं नव्हतं, ते बी त्यांनी आग्रह केला होता. त्यांनी आग्रह केला, म्हणजे दिवस दिलं नाही, उलट चला तुम्हीच पान वगैरे खावा असं म्हणले. घरच्यासारखंच वाटलं. म्हणजे ते म्हणजे एक असं पॉईंट येतं की आपल्याला म्हणजे नकोच, म्हणजे त्यांनी किती पण आग्रह केले. आता मग जास्त झालं नव्हतं, आम्ही काय 4-5 जण गेलो होतो. 1000-2000ची गोष्ट होती, पण ते एक मनात राहतंय ना की त्यांनी म्हणले आपलाच माणूस आहे, राहू दे. ठीक आहे, तिथं दिलं नव्हतं मी बिल. बाकी सगळीकडे बाकी सगळीकडे तुम्ही बघू शकता. पण तिथलं मी स्टोरीला पण टाकलं नाही की मी दिलं म्हणून. जे आहे ते. तुमच्या मते सध्याच्या काळामध्ये एकदम प्रामाणिक फूड ब्लॉगर होणं शक्य आहे का? शक्य आहे, पण खूप अवघड आहे. काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे खरं तर पहिलं नवीन जर असेल तर पब्लिकच सपोर्ट करत नाहीत. सगळ्यांना म्हणजे फूड ब्लॉगरचं एक असं नाव झालं की तुम्ही म्हणजे फ्रीमध्येच करताय, म्हणजे फुकट जेवण करताय. फुकट जेवणासाठीच तुम्ही उगाचच करताय असं, किंवा मग पेड प्रमोशन करताय. खरं बोलतच नाही. व्हिडिओसाठी बोलवलं तर तुम्ही चांगलंच म्हणणार, आणि असं असतंच की हा बाबा आपल्याला बोलवलं नाही तर चांगलंच बोलावं याबद्दल. मग त्यामुळे ना विश्वास बसणं अवघड जात आहे की बाबा हे तिथं जात आहे, व्हिडिओ करताय, मग खरं बोलत असेल काही नाही, असं प्रश्न निर्माण होते ना. आणि लोक पण मग थोडे कमेंटमध्ये असतात, निगेटिव्ह कमेंट जातात की बाबा हा तू फुकटच खाल्ला असेल, असंच तसंच. खरं क्वालिटी सांगणं म्हणजे, आता मला जेव्हा मग पहिला व्हिडिओ म्हणजे जेव्हा नावं ठेवत होतो, म्हणजे थोडक्यात त्यांच्या चुका दाखवून देत होतो, तेव्हा भरपूर लोक कमेंट करायचे की बाबा असेच असतात मराठी माणसं, सपोर्ट करत नाहीत, मागं खेचतात, असं तसं. मी पण एक मराठी माणूसच आहे, खाणारी पब्लिक पण मराठीच आहे. आता जे रील बघतात आपण मराठी माणसंच बघतात आहेत ना, मग मराठीच माणसाला फसवल्यासारखं होतं ना जर तुम्ही खराब क्वालिटी गेला तिथं जाऊन. 100%. आता मग मी लखनदादाचं चांगलं म्हणलो, तिरंगाचं चांगलं म्हणलो, ते पण आपले मराठी माणूसच आहे. बरोबर. त्यांना पण सपोर्ट केलाच आहे मी, जिथं हाय तर हाय. बरोबर आहे का नाही? असं नाही प्रत्येक गोष्ट मराठी माणसं पाय खेचतात अशा इकडे घेऊन जाण्यापेक्षा काय आहे ती क्वालिटी तुम्ही बघायला पाहिजे, मला असं वाटतं. बरोबर. चुका असेल तर चूक आहे तर आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता तुम्ही पुण्यावरून आलात खास आमच्या सोलापूरला, तुम्ही एकदा सोलापूरला आला तर मी परवा टाकलेलं रील आहे चकोले शीख कबाब ऐकलं असेल तुम्ही. सोलापूरचा पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. आपलं शरद पवार असू दे, सुप्रियाताई सुळे असू दे, सगळेजण खाऊन जातात तिथे. बरोबर. मग ते आता क्वालिटी आहे. बरोबर, तुम्ही तिकडून तेवढ्या लांबून आलाय आणि तुम्हाला क्वालिटीच दिली नाही, त्यांनी चांगलं बिहेव केलं नाही तुमच्याजवळ, क्वालिटी दिली नाही, तर तुम्हाला कसं वाटेल मनातून? तुम्हीच वाईट वाटणार नाही. एवढ्या लांबून आलोय मी, माझे काहीतरी नाव ऐकून आलोय तुमचं की जेवण इथं म्हणजे शीख कबाब चांगला भेटतोय. मग त्यासाठीच म्हणून मी जे आहे ते सांगतो. आता तुम्ही स्वतः फूड ब्लॉगिंग करता, एकदम प्रामाणिक रिव्ह्यू देता, काय अडचणी आता बरं तुम्हाला?
अडचणी बघायला गेलं तर पहिलं तर गोष्ट आपण कुणाकडून पैसे घेत नाही, त्यामुळं जे आहे ते खर्च, जे आहे ते टाईम स्वतःलाच इन्व्हेस्ट करावं लागतं. आणि म्हणजे जिथं जिथं थोडे लोक म्हणजे असं रागाला पण येतात, मग ते तिकडच्या तिकडे हँडल करावं लागतं. आपल्याला तर माझं कंटेंट सोडता येत नाही. थोडे लोक जास्त सपोर्ट पण करतात की बाबा हा बरं बाबा तू खरं आहे ते सांगतो असं तसं. अशा बोलण्यामुळे कधी वाद झाला का एखाद्या हॉटेल मालकासोबत? मला तर वाटतं म्हणजे मोठेपणा सांगत नाही मी, पण कधी कोण मला असं म्हणलंच नाही की तू असं का बोलला, असं का नाही केलं. घाबरतात का मग? घाबरायचं नाही, रिस्पेक्ट देत असतील म्हणजे की बाबा हा आपल्यासाठीच, आपल्या हॉटेलसाठीच बोलत असेल, चांगल्यासाठीच. म्हणून कधी वाद झालाच नाही, म्हणजे कोण आलाच नाही मला तू असं का बोलला असं विचार. तुम्ही बोलल्यावर ते समजून घेता? हा, समजून घेतात ते. बरोबर. कारण त्यांना माहिती आहे मग अजून काय वाढलं तर वाद मग अजून वाढत जाणार, मग बरोबर. त्यांच्यासाठीच अवघड आहे, असं पण नाही ना. आणि ज्याची क्वालिटी चांगली आहे त्यांनी म्हणजे कशाला वाद करेल, तुम्ही सांगा कशाला वाद करणार. नाही बरोबर. हा, त्यांचा ऑलरेडी त्यांनी खूप मोठे माणसं आहेत हॉटेल, म्हणजे 77 असू दे किंवा मग तिरंगावाले असू दे, आपलं मातोश्री हॉटेल, सगळे मोठे माणसं आहेत. त्यांना काय गरज नाही, म्हणजे त्यांना असं मनात नाहीच ना घाबरायचं वगैरे काय प्रश्नच नाहीये. त्यांना उलट क्वालिटी सांगितली, त्यांच्यात सुधारणा करून ते असेल बिझनेसमॅन आहे. त्यांना त्यांचं चुका दाखवून दिलं तर त्यांनी अजून इम्प्रूव्हमेंट करून अजून चांगला बिझनेस होतो. बरोबर. तुम्ही 77 हॉटेल पहिला कसं होतं आणि आता कसं होतं बघितलं असेल. पाहिलं मी. भरपूर सुधारणा झाली. आणि प्रामाणिक माणूस असेल, आपलं लॉयल असेल धंद्यासोबत, तर त्यांनी वर जाणारच. आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवण केलं, त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त जेवण कुठल्या हॉटेलचं आवडलं? मी रिव्ह्यू केलेल्या हॉटेलमध्ये सांगायचं झालं तर म्हणजे बाकी तर माझं फेवरेट म्हणलं तर तुम्ही सोलापूरचं मटण खाऊन बघा. हॉटेलचं नाव म्हणजे येणार तर जेवणार 100%. हा, पण मी आता रिव्ह्यू म्हणजे जेवढे रिव्ह्यू दिलेत ना त्यामधलं एक सांगतो जे आवडलं ते, त्यानंतर सोलापूरकडे येऊ. आता बघा मी भरपूर हॉटेल एक्सप्लोर केले, पण त्यामध्ये ना मला 77 भरपूर आवडलं. कारण त्यांनी काय काय आवडलं तुम्हाला? त्यांनी ना आपल्याला म्हणजे सुक्का मटण वेगळं दिलं होतं. बरोबर. त्यानंतर त्यांचा रस्सा, त्यानंतर आपल्या ठेचामधलं एक प्रकारचं मटण असते ते दिलं होतं, सूप दिलं होतं, भाकरी काला करून खाल्लं मस्त एकदम, म्हणजे असं घरात जेवल्यासारखं पोट भरून एकदम भारी वाटलं. त्यानंतर त्यांची सर्व्हिस म्हणजे मी माझ्यासोबतच बघितली नाही, लोकांसोबत प्रत्येक जण येते त्यांना त्यांनी तसंच जसं मला ट्रीट करतात ना तसंच त्यांनी सगळ्यांना पण ट्रीट केलं. त्यामुळे मला वाटलं की बाबा काय माणूस आहे. त्यांची लखनदादांची आई स्वतः भाकरी करायला बसते, तुम्हीच बघा म्हणजे किती छान वाटतं की बाबा हा आपण तिथलं छान वाटलं मला. म्हणजे 77 हॉटेलचं तुम्हाला जेवण 100% आवडलं. हॉटेल तिरंगाबद्दल तुमचं प्रामाणिक मत काय आहे? तुम्ही जेवायला गेले होते, काय आहे तुमचं मत त्या हॉटेलबद्दल? हॉटेल तिरंगा मला वाटतं की त्या भावानी कमी वयामध्ये खूप चांगलं मार्केट बसवलं. म्हणजे कसं आहे बघायला गेलं तर खूप आतमध्ये हॉटेल असं नाही. आता बाकीचे हॉटेल बघितलं ना, कुठलं पण 77 असू दे किंवा मग बाकीचे कुठले पण अंबादास हॉटेल असू दे, हे हायवेला हॉटेल आहे. बरोबर. हॉटेल तिरंगा हे हॉटेल पूर्ण असं आतमध्ये 10 किलोमीटर जावं लागते. तिथं जाऊन सुद्धा फुल गर्दी असते कधी बघितलं. हो, त्या माणसाच्या स्वभावामुळे पण तिथल्या क्वालिटीमुळे पण. पूर्ण किचन बघितलं मी, माझ्या ब्लॉगमध्ये आहे, पूर्ण किचनचं हे घेतलं. आणि त्या माणसाचा स्वभाव म्हणजे स्वभाव पण बघतं ना माणूस, त्यांचं बोलणं वगैरे आवडलं. म्हणजे मला वाटतं की त्यांनी म्हणजे माणूसच चांगला आहे त्यामुळे त्याला यश भेटत चाललंय. ती कुठलीच गोष्ट त्यांनी दाखवासाठी करत नाही. तुम्ही बघितलं असेल मध्ये कॉन्ट्रोवर्सी चालू होती, मी ही गाडी घेतली. त्या माणसांनी पैसे धंद्यामध्ये गुंतवले, हॉटेल वाढवलं आणि क्वालिटी लोकांना चांगली दिली. कमी म्हणजे त्यांचं कसं आहे, प्रॉफिट कमी पण क्वालिटी चांगली पाहिजे. परत श्रावणच्या वेळेस सगळ्यांचे हॉटेल बंद होते. हो, तुम्हाला पण रील येत असे, हा आपलं हॉटेल बंद राहणार आहे असं तसं. तिरंगाचं तसं नव्हतं, तिरंगाने व्हेज थाळी चालू केली. बरोबर. हा असा माइंडसेट मराठी माणसाचा असायला पाहिजे, म्हणजे लोकांना गैरसोय नाही झाली पाहिजे. बरोबर. तुम्हाला नॉन व्हेज नाही श्रावण महिन्यामध्ये, पण व्हेज तरी मिळालंच आमच्याकडे, पण तुम्ही रिटर्न जाणार नाही. आणि त्यांनी अजून साईड बिझनेस पण चालू ठेवला कुठला तर त्यांचं काय तर ते काहीतरी करत होते, बघितलं, सिमेंटचे काहीतरी बनवत होते. त्यानंतर मध्ये पाणी काय तर पूर पण आला होता त्यावेळेस पण किती सगळ्यातून उठून त्यांनी उभारलंय. म्हणजे मला असं वाटतं की ते दादा म्हणजे बऱ्याच वेळा अडचणी आल्या पण प्रत्येक गोष्टीला मात देऊन त्यांनी त्यांची परत सुरुवात केली. कस्टमरला रागारागात बोलायचं नाही, कधी पण चांगलंच बोलायचं. तिथं गेलं तर सगळ्यांना ओळख द्यायची. कधी कधी कसं होतंय, थोडं फेम मिळालं तर माणसं बदलतात. बरोबर. तसं कधी नाही. तिथं मला तर म्हणजे मी गेलो तिथं भेट दिली तर छान वाटलं. नंतर पण माझं कॉन्टॅक्ट झालं, त्यांच्यासोबत फोन केला की बाबा असं चांगलं वाटलं, परत येणार आहे. व्हेजचं पण जाणार होतो मी, कसं मला ज्यात माहिती आहे तेच जाणार. परत उगं व्हेजचं करून आपल्याला क्वालिटी व्हेज मधलं कळत नाही, नॉन व्हेज मधलं पक्क काय पण विचारा माहिती आहे. बरोबर. तिथलं तिरंगा हॉटेलच्या जेवणाची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला?
चांगलीच होती. आणि तुम्ही जी चूक काढली होती ती काय होती? मी चूक काय काढली होती, इंद्रायणी राईस होता तिथला. म्हणजे इंद्रायणी राईस थोडं गिचकाच असतं, पण कसं काय तर मीठ कमी होतं वाटतं. आता मला अजून आठवत नाही, खूप दिवस झाले त्याचं. पण भाताची क्वालिटी आवडली नाही बहुतेक, चांगला नव्हता भात, म्हणजे क्वालिटी चांगली नव्हती. मग आवडली नाही म्हणून मग जे आहे ते त्यांना सांगितलं तोंडावरती, आणि पुढच्या वेळेस जेव्हा गेलो त्यावेळेस त्यांनी ते बदलले होते. मग मला खूप आनंद झाला की बाबा आपला ऐकून कुणीतरी चेंजेस केले. आणि मग लोकांचे पण मला मेसेज आले की बाबा आता चांगली झाली आहे क्वालिटी दादा तुमच्यामुळे, असं तसं आले. मग मला छान वाटलं की बाबा मी यासाठीच करतो, म्हणजे पब्लिक ओळखते, सगळेजण मला रिस्पॉन्स करतात. आणि कधी कधी DMs मध्ये पण बघतो की करतात, मग मी रिप्लाय पण करत जातो की असं कुठं असं, म्हणजे जेवढं जमेल तेवढं तर रिप्लाय करतो. ॲक्च्युली माझा भाऊ संस्कार त्याने हँडल करते आयडिया माझं. मी स्वतः म्हणजे तेवढा टाइमच भेटत नाही मला ते बघायला. म्हणजे तुम्हाला वाटत नाही का, म्हणजे तिरंगा हॉटेलवाले खरे बिझनेस म्हणत की एखाद्याने सजेशन दिलं तर न रागावता ओके दादा करतो म्हणणं? ओके दादा करतं म्हणणं आणि करून दाखवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. मग तेच माणसं पुढे जातात व्यवसायामध्ये. त्यामुळे तुम्ही बघा आता ते कुठून कुठं गेले. बरोबर, खरंच खूप छान. लक नाही काय नाही, पूर्ण त्याचं कष्ट आहे त्या माणसाचं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर हॉटेल ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि सोशल मीडियामुळं बऱ्याच लोकांना चांगलं यश भेटले. ह्यापैकी तुम्ही 77 हॉटेलला गेले, तिरंगा हॉटेलला गेले, आणखीन कुठल्या कुठल्या हॉटेलला गेले आणि त्या हॉटेलांचा एक्सपिरियन्स कसा होता, क्वालिटी क्वांटिटी? मी परत त्यानंतर ना ह्याला गेलो, अंबादासला गेलो. अंबादासचं कसं वाटलं तुम्हाला? अंबादासचं पण छान होतं हॉटेल. जेवणाची क्वालिटी होती, सर्व्हिस थोडी मिळाली नाही मला तिथं. आता मी तुम्हाला काय गोष्टी विचारतो अंबादास हॉटेलबद्दल, त्याच्याबद्दल एकदम प्रामाणिक सांगा. हॉटेल अंबादासमध्ये तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी छान वाटली. क्वालिटी छान होती. स्वच्छता कशी होती हॉटेलची? स्वच्छता थोडी वाढवायला पाहिजे. मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं थोडं स्वच्छता ठेवा. तुम्ही माझा अंबादासचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात सांगितलं होतं की स्वच्छता थोडी वाढवा, कारण स्वच्छता नसेल तर पब्लिक थोडं म्हणजे डिस्ट्रॅक्ट होते, जाऊ वाटत नाही बघून काय. सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस पण थोडी वीक वाटली. वीक वाटली. बर, म्हणजे हॉटेल मालकांचा व्यवहार? एक नंबर. माणसांचा स्वभाव त्यांचा चांगला होता, म्हणजे दोघांचा. मला तर काय छानच वाटलं. म्हणजे भिगवणची मच्छी फेमस आहे. पण त्यांनी मला मटण पण दिलं, ते पण दिलं, एकदम प्रोफेशनल. खूप छान वाटलं मला. ओळखत होते का ते तुम्हाला? नाही, असंच म्हणजे माझी मावशी राहते तिकडं. मग जाता जाता काय करायचं बरं, ट्रेंडिंगमध्येच होतं. मग जाता जाता बघू म्हणून आधी एक व्हिडिओ टाकला मी, 1 तासापूर्वी टाकला. असं जाता जाता इथे एक नाव ऐकलं या हॉटेलचं, इथं जातो म्हणलं. मग त्यानंतर गेलो तिथं, त्यांनी ओळखले पण मला. मी बघतो तुमचे व्हिडिओ, असं तसं. मग मी म्हणलं अरे बापरे, उगाच ओळखला तुम्ही. नंतर ओळखायला पाहिजे. मग त्यांनी गेम वगैरे ठेवला आणि म्हणजे एकदम स्वच्छता, छान वाटलं तिथलं पण, मस्त. भिगवणचं हॉटेल. कधी तुम्हाला नेगेटिव्ह रिव्ह्यूमुळं धमकी किंवा दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न केलाय का आतापर्यंत हॉटेल मालकाने एखाद्या? खूपदा झालंय. काय होतं तुमचं, काय म्हणजे रिॲक्शन काय होतं त्याच्यावर? रिॲक्शन घाबरले होते का म्हणले होऊ दे काय व्हायचंय तर? आता खरं सांगायला गेलं तर माझा मित्र परिवार असायला मला कधी भीती वाटतच नाही. मित्र सपोर्ट? मित्र भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे जे आहेत सगळे मित्र, म्हणजे जिवलग मित्र आहेत ना, त्यांचं चांगलं म्हणजे चांगलं बॅकग्राऊंड आहे, भरपूर सपोर्ट करतात. म्हणजे त्यांच्यामुळे मला कधी भीती वाटलीच नाही. म्हणतात ना, कर्ण सोबत असल्यावर दुर्योधन सुद्धा म्हणजे एकदम ॲटिट्यूडमध्ये राहतं, तशा टाईपमध्येच कधी भीती वाटली नाही माझ्या मित्रपरिवारामुळे. आले धमकी, वाटलं थोडं कधी, म्हणजे निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे थोडं मी नाराज होत होतो. माझा स्वभाव तसा की माझा असं का म्हणायला लागलेत लोक, मी तर असं. मग थोडं वाटत होतं, पण परत मग समजून घ्यायचं की होत राहते बाबा. माझा कधी कधी माझ्या बारका भाऊच मला समजून देत होतं, भैया काय नाही, नवीन स्टार्टला होतं. जेव्हा चालू केलं होतं तेव्हा खूप निगेटिव्ह यायचे. त्यानंतर मग हळूहळू लोकांना कळत गेलं. मग त्यानंतर सगळे मग चांगलेच कमेंट येत जाते, चांगलंच होत झालं. खरं बोलल्यामुळं काय वाटतं तुम्हाला, माणसाला जास्त ट्रोलिंग केलं जातं का? सुरुवातीला तरी. आता तुम्ही कुठं तर जाऊन आता तुम्हीच म्हणलात ईश्वर जाधव चांगलं आहे, मला लई छान वाटतं. तुम्ही जर म्हणलात नाही ईश्वर जाधव तुमचं जरा हे चुकलं, मला पण राग येते, बरोबर का? अशा गोष्टी होत जातात. त्यामुळे मग जेवढं खरं सांगायला जाते माणूस, राग येतो, तेवढा राग येते माणसांना. मग त्यामुळे थोडं होते, क्लॅशेस होते थोडे. पण मला तरी असं वाटतं की एखादा जर आपल्याबद्दल बोलतोय तर असेल आपल्यात काहीतरी म्हणूनच बोलतोय. समजून जर घेणारा माणूस असेल
जसं की तुम्ही आता तिरंगा हॉटेलचं उदाहरण दिलं 77 ते व्यवसायात पुढे जाणार. आणि मला तरी असं वाटतं की ज्यांचे तुम्ही निगेटिव्ह रिव्ह्यू दिले आणि त्यांना राग आलाय तर खरोखर ते व्यावसायिकच नाहीत म्हणता येणार. बरोबर आहे. कारण तुम्ही फूड ब्लॉगिंग केलं, मी पण केलं. जर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर तिथं एक सजेशन बॉक्स पण असतो की बाबा तुम्हाला आमचं काय जेवण आवडलं नाही आवडलं, किंवा आमच्या मॅनेजरला सांगा, मालकाला स्वतः सांगा, तर ते हॉटेल आहेत. कारण कसं असतं की स्वतः मालकाला आपला कधी चुका नाही दिसत. तुम्ही कुठला व्यवसाय करताय ना तर तुम्हाला नाही दिसणार, पण त्या कस्टमरला दिसतात. जर कस्टमर तुम्हाला चांगलं सजेशन देत असेल तर 100% मालकाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टी? मला पण तेच वाटतं की जर त्यांनी काम केलं तर त्यांचंच चांगलं आहे, नाहीतर एक गिऱ्हाईक तुटलं तर 10 गिऱ्हाईक तुटल्या. 100%. बरोबर आहे का? मी तुम्हाला सांगणार, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगणार, त्यांच्या पाहुण्यांना सांगणार की इथं जाऊ नका. तेच तुम्ही म्हणलं की हा बाबा तुम्हाला चेंजेस करून देऊया, मग त्यांना पण छान वाटणार की बाबा माणूस. आणि मी आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी माणसांना कधी नाव ठेवत नाही. जे आहे ते क्वालिटीला, तिथल्या फूडला त्यांचं सांगतो. कधी कुठल्या माणसासोबत आपलं वैरच नाही तर कशाला त्यांना नाव ठेवायचं. माझं म्हणणं काय असतं की तिथं तुम्हाला क्वालिटी कशी भेटते, फक्त त्या हॉटेलचं जे जेवण भेटते त्याचं आपण क्वालिटी सांगतो, माणसांचं नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही की कुणाला आपण जज करत नाही, आपण फक्त फूडला जज करतो. बरोबर. ह्या गोष्टी हॉटेल मालकांनी डोक्यात घेतल्या पाहिजे. जरी ईश्वर जाधव दादा तुमच्या हॉटेलला आले तर जेवणाबद्दल जर तुम्हाला सजेशन दिलं, ऑन कॅमेरा जरी सांगितलं तर राग मानू नका, त्यात सुधारणा करा. आणि सुधारणा केल्याच्या नंतर परत त्यांना बोलवू नका. ते अचानकच येतील, आल्याच्या नंतर जे खाऊन तुम्हाला सांगतील सुधारणा झाली का नाही. आता काही फूड ब्लॉगर आहेत सोशल मीडियावरती भरपूर खाताना असं दाखवतात. ते खरं असतं का खोटं? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी तर मलाच प्रश्न पडतो की एवढं खातात कसं म्हणजे मला जमतच नाही बघ. 1-2 भाकरी झाले मला पोट भरून जात आहे, एवढं खातेतच कसं मला कळतच नाही. म्हणजे मला खरं असेल नसेल त्यांच्यापाशी मला माहित नाही, पण तुम्हाला काय वाटतंय रिअल सांग. मला माणूस असं दाखवते एवढं मोठी प्लेट फोड ठेवलेली, तो खातोय, लोक पण बघतात, त्यांना मिलियन व्ह्यूज असतात, लाईक असतात, शेअर झालेले असतात. आणि एखादा चांगला क्रिएटर एखादा चांगला समजून सांगतोय त्याला 1000, 2000 व्ह्यूज, 3000. म्हणजे काय तुम्हाला वाटतंय, सोशल मीडियावरती देखावा जास्त केला तर व्हायरल होतो का खरं बोलल्याने? मला तर वाटतं की सोशल मीडियावरती देखावा जास्त केलं तरच व्हायरल होतं. मी स्वतः अनुभवले, बघितले. मी माझं रॅपचा कंटेंट आहे, मी रॅप लिहितो. बरं. माझे गाणे टाकले चांगलं युट्यूबवर आले व्ह्यूज 12,000 13,000 ला असेल गाणं. तर जेव्हा रॅपचे टाकत होते तेव्हा एवढे लोक ओळखत नव्हते. जेव्हा कॉन्ट्रोवर्सी झाली तेव्हा जरा जास्त गेले. मग त्यानंतर परत जेव्हा खरं सांगत गेलो मग कमी झालं. पण एखादे आहेत आमच्या सोलापूरचे पण थोडे जण प्रत्येकाला चांगलं म्हणतात, चांगलं म्हणतात. मग त्यांचं जरा जास्तच त्यांनी दाखवतात की बाबा मी एवढं खातोय, असं खातो तसं खातो. जमत नाही. म्हणजे मला वाटतच नाही की माणसाला एवढं खाणं शक्य पण आहे का, तुम्ही जसं म्हणलात तसं. नाही, मला खरंच अजून पण विश्वास होत नाही. मी जेव्हा त्यांना समोर बघेल की हा बाबा तू एवढं खाऊन दाखवलंय तरच मग विश्वास पडेल, नाही तर मला विश्वासच होत नाही. कसं खाऊ शकते माणूस? बरोबर आहे, मला बी तोच प्रश्न पडतो म्हटलं, त्यामुळे तुम्हाला विचारलं. 1 किलो मध्ये जवळजवळ आम्ही 10 मित्र 1 किलो मध्ये जेवण फुल होते आमचं. बरोबर. त्यामुळं कसं थोडं खाऊ पण चांगलं खाऊ, माझं म्हणणं असं असतं. अगदी बरोबर. पण लोकांना आजकाल इंस्टाग्राम असं झालं की म्हणजे लोकांना फक्त देखावा जास्त आवडते. जे स्ट्रगल मध्ये असतंय त्यांचं म्हणजे थोडं कमी नाव निघतंय. त्यातल्या त्यात थोड्या लोक असं पण आहेत की ज्यांना इंस्टाग्राममुळे प्लॅटफॉर्म पण भेटलाय. आपलं रोशन भजनकर बरोबर माहिती आहे, काय माणसाचं स्ट्रगल आहे, किती चांगला माणूस आहे. आता बिग बॉस मध्ये पण गेलाय. खूप छान वाटतं बघून अशांना की त्यांना प्लॅटफॉर्म मुळे काय तर भेटलं तर. म्हणजे नाही तर त्यांनी काय बॉडी बिल्डिंग सोबत त्यांनी हमाली काम करायचं, घरची परिस्थिती बिकट, लग्न झालेलं, 2 मुली, आणि एवढ्या गोष्टींना सामोरे जाऊन स्वतः माणूस आज बिग बॉस मध्ये जाऊन खरोखर तसे माणसं जर सोशल मीडियातून पुढे जाते तर खरंच चांगलं वाटतं. तशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे. मी तर म्हणतो माझ्यापेक्षा जास्त तशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे. कारण त्यांना दुसरं काही नसतं ना, म्हणजे कुठं काय करणार. त्यांना इंस्टाग्राममुळे एक प्लॅटफॉर्म भेटतं आणि तिथून त्यांना वर यायची संधी भेटते. बरोबर. आता त्यांना, आणि तुम्हाला जसं म्हणलो मी पहिल्यांदा की माणसाचा स्वभाव चांगला असेल ना सगळीकडे जिंकत जाते. तसंच तुम्ही आता बिग बॉस मध्ये पण बघितलं, त्यांनी कमीच बोलतात
बरोबर पण त्यांचा आता तिथं स्वभाव आपल्याला दिसतच. शिव ठाकरे पण होता, बरोबर आता द 50 शो पण जिंकला त्यांनी. बरोबर त्याचा पण स्वभाव मला, मी जसं बघतो ना माझा, तर त्यांनी म्हणजे असं इन्स्पिरेशनच आहे. कुठं जाईल तिथं स्वभावामुळेच जिंकतं ते माणूस. खरं आहे असं तेवढं. कधी चिडचिड नाही, काय नाही. जिथे बोलायचं तिथं बोलायचं, नाही तिथं नाही. खऱ्याच्या बाजूने उभं राहिलं तर लोक पण सपोर्ट करतात. हळूहळू लोकांना पण कळत जाते. लोकांना दाखवण्यासाठी काय केलं तर काहीच फायदा नाही, काहीच मला असं फायदा वाटतं. नाही. जे रिअल आहे ते तेच royal. दाखवायचं. मनापासून चांगले राहावं, नक्की यश भेटत जातं. 100%. आता तुम्ही फूड ब्लॉगिंग करता, बरेच पेड प्रमोशनच्या ऑफर्स पण येत असतात. तुम्ही घेता का नाही पेड प्रमोशन? हॉटेलचे म्हणजे अजून तर मी एक पण पेड प्रमोशन घेतलं नाही हॉटेलचं. कारण कसं माझं कंटेंटच ते की खरं सांगायला मी पेड प्रमोशन घेतलं तर मला नक्कीच तिथं चांगलंच म्हणावं लागेल. बरोबर. मग ते माझं पूर्ण ग्राफच चेंज होईल की बाबा हे इथून इथंच, म्हणजे काय बोलणार आहे मी, चांगलंच म्हणा. मग माझ्या मनाला ते पटत नाही की बाबा तू पैसे घेऊन आपण चांगलं म्हणावं कुणाला. तर हा बाबा क्वालिटी तिथं चांगली असेल, ठीक आहे आपण जाऊन रिव्ह्यू देतो. त्यामुळेच आपली पब्लिक आहे, महाराष्ट्र बघते मला त्यामुळेच की बाबा तू खरं सांगतो. मी एखाद्या हॉटेलला जर समजा घेतलो, 5,000 दिले मला, 5-10,000 काय आहे ते दिले त्यांनी. तिथं जाऊन म्हणलो की हा इथली क्वालिटी चांगली आहे. माझं बघून कमीत कमी 10-15 माणसं जरी गेले, 10-15 माणसं, बरोबर त्यांनी सुद्धा म्हणले की काय बाबा ईश्वरने खोटंच सांगितलं. बरोबर. माझ्या मनाला चांगलं वाटणार नाही ते. तुमचं नाव खराब होईल ना, जे तुमचं एक महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली. हा, मेन म्हणजे विश्वास. हा माणूस खरं बोलतोय, हे म्हणल्या ठिकाणी चांगलं जेवण आहे. आणि जर तिथं नाही भेटलं तर तिथं लोक म्हणते अरे हे पण याड्यात काढते बाकीच्या. बरोबर. आणि आतापर्यंत जेवढं मी हॉटेलचं रिव्ह्यू दिलंय तिथं जाऊन लोकांनी बघितलं आणि मी जसं सांगितलं रिव्ह्यू तसं नसेल तर तुम्ही म्हणजे तसं असणारच, म्हणजे 100% तेच आहे. तुम्ही बघू शकता कुठं पण जाऊ दे, जे मी सांगितलं जे आहे ते खरंच सांगितलंय. आणि मी एखादं हॉटेल चांगलं म्हणलंय आणि ते चांगलं नाही निघालं तर मला तुम्ही सांगा. बरोबर. कारण जे आहे ते खरं, मला कोण पैसे देत नाही, कोण माझा पाहुणा लागत नाही. जे आहे ते मी खरंच जे आहे ते खरं. कधी असा किस्सा झालाय का, तुम्ही एखाद्या हॉटेलचा रिव्ह्यू दिलाय की बाबा इथं क्वालिटी चांगली, आणि काही लोक तिथं जेवायला गेले आणि नंतरून त्यांनी तुम्हाला कमेंट केली की दादा आम्हाला इथलं जेवण आवडलं नाही, अशा काही कमेंट्स वगैरे येतात का तुम्हाला? येत असतात. कसं असते, भरपूर मोठा बिझनेस असला तर त्यांना पण लक्ष देणं जमत नाही. मग काही लोक नाराज होतात. म्हणजे आता ह्याने सेलिब्रिटी टाईपच आहेत आपले, लखनदादा हे ते, सगळ्यांसोबत त्यांना पण फोटो काढणं प्लस धंदा सांभाळणं जमत नाही. पण थोडे लोकांना नेमकं म्हणजे टाइम खराब असतो की नेमकं थकलेले असतात आणि ह्यांनी गेल्या गेल्या मग फोटो गेला वगैरे नाही म्हणले तर मग ते जरा रागायला येतात. मग मला कमेंट करून सांगतात तुम्ही असं कसं म्हणलात, मला तर त्यांनी चांगला स्वभाव, चांगला रिस्पॉन्स दिले नाहीत, असं होतं. येतात कमेंट, मग मी काय हा ठीक आहे मी सांगतो त्यांना, असं सांगत जातो. 100% पैकी 10% लोक असतात जे असणार कमेंट करतात. नाण्याला 2 बाजू असतातच, म्हणजे होणारच ते तर गोष्टी. तिरंगाचं पण हॉटेलचा रिव्ह्यू झाल्यावर मला तर कॉल आले होते. म्हणजे आमच्या पाहुण्यातलेच एक दादांनी केलं होतं, त्यांना मिळाली नव्हती क्वालिटी काय तर तिथले कुठलं तर भाकरी संपले होते का काय तर झालं होतं. मी म्हणलं आता मी गेल्यानंतर जे होतं परिस्थिती ते सांगितलं आणि मी अचानक गेलतं. बरोबर. कधी कधी होत असते धंद्यात, पण माझं म्हणणं तसं नाहीये की बाबा कधी कधी होणारच. मग त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं की नाही बाबा आजच झालंय, मग त्यावेळेस नंतर जाऊन आपण बघून परत मी क्वालिटी सांगेल. पण कंटिन्यू तसंच असेल तर 4 लोकांना विचारून पण कळतायच ना. मी तिथल्या लोकांना पण विचारतो की बाबा खरंच आहे का, त्याशिवाय चौकशी केल्याशिवाय जात नाही. कारण कुठलं काम करायचं तर परफेक्ट करायचं. बरोबर, माहिती असल्याशिवाय करायचं. तर मित्रांनो, ईश्वर जाधव दादा आपण बोलवल्याप्रमाणे पुण्याला येऊन आपल्याला भेट दिली. हा पॉडकास्ट फूड ब्लॉगरसाठी, हॉटेल मालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 100% हा फुल पॉडकास्ट बघा. तर दादा तुम्ही आम्हाला भेट दिली, खूप खूप धन्यवाद.